हॅशटॅग आपला आमदार कोण, मेहकर विधानसभा मतदारसंघाचा भावी आमदार कोण याचा आढावा म्हणजे एक्झिट पोल घेण्यासाठी रोज मास्टर लाईव्ह आपल्यापर्यंत आलेलो आहोत। आपल्या जनसामान्याच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत। निर्भीड, निडर आणि निश्चिंतपणे आपण आमच्या या मंचावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता। विधानसभा आमदार 2024 हॅशटॅग कोण, आपला आमदार कोण असणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। तर चला आपण सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। होत मास्टर कोण, तुम्ही बोलू शकता काय? हम लोग इधर का नहीं है, शिंदे गट, शिंदे गटाचे आमदार होणार। काकांनी सांगितलं शिंदे गटाचे आमदार होणार। कुठले काका आपण? अंजनी। काय काम करता आपण? सलून चालवता। बर, सलून व्यावसायिक काका आहेत। मला सांगा शिंदे गटाचे आमदार म्हणजे नेमकं कोण आमदार होणार? डॉक्टर संजय रायमुलकर। संजय रायमुलकर यांनी केलेले काही कामं सांगू शकता काका आपण? सांगा। चांगले काम चालू आहे त्यांची। डॉक्टर संजय रायमुलकर यांनी चांगले कामं केले असं काकाचं म्हणणं आहे। शिंदे गटाचेच आमदार होणार। काही बाबांची कृपा आहे, काही बाबांची कृपा आहे असं काकाचं म्हणणं आहे। शिंदे गटाचेच आमदार होणार। अजून कोणी? ठाकरे गट की शिंदे गट? सर्वसामान्य पब्लिक तुम्ही सांगताय ठाकरे गट। ठाकरे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच आमदार होणार। कारण मेहकर 3 पंचवार्षिकपासून कुठलाच विकास नाही। लोणार आणि मेहकर मतदारसंघात, मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्याचा म्हणजे मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आज वर्तमान आमदारांनी 15 वर्षापासून कोणताही विकास केला नाही असं यांचं म्हणणं आहे। माझं म्हणणं आहे शिंदे गटाच्या आमदारांनी भरपूर विकास केलेला आहे। मेहकर लोणार मतदारसंघात या माणसाने आमचा भरपूर विकास केलेला आहे। शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे असं यांचं म्हणणं आहे। कोण होणार आमदार? 2024 चा आमदार कोण असेल? शिंदे गट की ठाकरे गट? शिंदे गट। आमदार रायमुलकर यांनी केलेले तुमच्या परिसरातले काही कामं सांगू शकता? कामाची नावं सांगू शकता? कोणत्या प्रकारची कामं आहेत? तुम्ही बाहेरगाव राहतात, हे सज्जन सांगतात हे बाहेरगाव राहतात, परंतु आमदार रायमुलकर यांनी चांगली कामं केलेली आहेत। मेहकर विधानसभेचा आमदार कोण असणार? आपण काही व्यावसायिकांना सुद्धा विचारूया। तुम्ही सांगू शकता मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार? ठाकरे गटात। कुठले आपण? राजनी। ठाकरे गटाचे आमदार कोण? सध्या तर तुमचा उमेदवार सुद्धा ठरलेला नाही, पण तरी सुद्धा जो ठरेल त्याला तुम्ही मतदान करणार आणि तोच आमदार होणार। नाव सर आपलं? दत्तात्रय सरमोल यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाचाच आमदार होणार। आपण पुढे चलूया। मेहकर विधानसभा आमदार कोण होणार? ठाकरे गट की शिंदे गट? कोणी बोलणार? मेहकर विधानसभा आमदार कोण होणार? आप बोलोगे मेहकर विधानसभा का आमदार कोण होगा? कोई बताएगा? मेहकर विधानसभा आमदार। मित्रांनो, आज सुलतानपूर येथे आपण आलेलो आहोत आणि प्रचंड गर्दी, आठवडी बाजाराचा दिवस आहे, खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमलेली आहे आणि जे मतदार आहेत त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि याच प्रतिसादाची दखल घेत आपण त्यांचे मत जाणून घेत आहोत। मेहकर विधानसभा आमदार कौन बनेगा? चाचा आप कुछ बताओगे? मेहकर विधानसभा कौन आमदार बनेगा, कुछ बताओगे आप? नहीं बताना चाहते। मेहकर विधानसभेचा आमदार कोण? आपण आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत। आपल्याला थोडा त्रास देतो त्याबद्दल थोडी क्षमा करावी, परंतु मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार हे आपण विचारूया। भैया आप बताओगे मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार? ठाकरे गट, शिंदे गट? ठाकरे गट। ठाकरे गट। अजून तर ठाकरे गटाचा कुठलाही उमेदवार फायनल नाही झाला, तरी सुद्धा ठाकरे गट। आपण ठाकरे गटाचं काम करणार। ठाकरे गटात तेल 140 रुपये झालं, खाद्यतेल 140 रुपये झालं, महागाई वाढली आणि या महागाईचा भस्मासूर या सरकारने वाढवलेला आहे। त्यामुळे 5 मिनिटांनंतर त्यांनी बोलावलेलं आहे। 5 मिनिटांनंतर त्यांनी सांगितलेलं की 5 मिनिटांनंतर मी डेफिनेशन चांगल्या पद्धतीने देतो। मित्रांनो, आपण आलेलो आहोत सुलतानपूरच्या आठवडी बाजारामध्ये। दादा, मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार याबद्दल आपण काही सांगू शकाल? संजय रायमुलकर। संजय रायमुलकरला पसंती दिलेली आहे।
मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार भैया आपण बोलू शकता मेहकर विधानसभा आमदार कोण होणार कोणीच सांगू शकत नाही काकांनी सांगितलं काकू तुम्ही सांगू शकता मेहकर विधानसभेचा आमदार कोण होईल ठाकरे गटाचा शिंदे गटाचा भैया आप बोलोगे कोणी सांगू शकणार मेहकर विधानसभा आमदार कोण होणार सर तुम्ही बोलणार आपण बोललाय ठीक आहे मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार मेहकर विधानसभा का आमदार कौन बनेगा बताओ त्यांनी सांगितलेलं व्यवसायाची वेळ आहे सायंकाळ झालेली आहे बाजाराचा दिवस आहे त्यामुळे लोक बोलण्यास थोडं टाळाटाळ करतात बिझी झालेले आहेत काका काय काम करता आपण कुठले आपण लोणार म्हणजे मेहकर मतदारसंघामधलेच कोण आमदार होईल असं वाटते तुम्हाला काही सांगता येणार नाही बरं ठाकरे गटाचा होणार की शिंदे गटाचा तेवढा अभ्यास नाही आम्हाला चाचा आप बोलोगे कौन बनेगा आमदार 2024 का 2024 मध्ये कोण आमदार होईल का रात्रीतून निर्णय बदलतील यांनी सांगितलं रात्रीतून निर्णय बदलू शकतात 2024 चा आमदार कोण होणार मेहकर विधानसभेचा 2024 चा आमदार कोण होणार संजय रायमुलकर काय नाव आपलं नाव काय आपलं संतोष श्रीराम कदम कुठे राहता आपण येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांचं म्हणजे संजय रायमुलकरच यावेळेस चौकार मारणार तर मला सांगा संजय रायमुलकर यांनी केलेले काही कामं आठवतात तुम्हाला आमचं गाव डिजिटल आहे येसापूर दांडे डिजिटल केलेलं आहे संजय रायमुलकर डॉक्टर संजय रायमुलकर आमदार यांनी येसापूर दांडे डिजिटल काम केलेलं आहे 2024 ला आमदार विधानसभेचा मेहकर विधानसभेचा कोण होणार बोलू शकता आपण भैया मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार 2024 ला स्थानिक नसल्यामुळे काय बोलतो हे स्थानिक नाही आहेत त्याच्यामुळे त्यांनी बोलायला टाळाटाळ दिलेली आहे मेहकर विधानसभेचा 2024 चा आमदार कोण असेल ठाकरे गट की शिंदे गट चाचा बोलोगे आपण बोलू शकाल 2024 मध्ये कोण आमदार असेल कुठल्या गटाचा ठाकरे गट की शिंदे ठाकरे गटाचा उमेदवार आज रोजी फायनल झालेला नाही तरी सुद्धा तुम्ही ठाकरे गटाचाच उमेदवार येईल असं म्हणताय याला काय तुमचं म्हणजे मनामध्ये काय प्लॅनिंग आहे की कशा पद्धतीचं महाराष्ट्र राज्य ठाकरे गटाला रिस्पॉन्स देईल पहिले मुख्यमंत्री राहिले ना अच्छा ठाकरे साहेब मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री काळात त्यांनी कोणते कामं केले कोरोनाच्या काळात त्यांनी सगळ्याला सहमती घेऊन पडणारे लोक हे खोके घेऊन पळणारे लोक आहे ठाकरे गट इमानदार माणूस आहे खोके खोके बोके बोके ओके ओके हा विषय मामाने उपस्थित केलेला आहे इमानदार माणसाच्या पाठीशी राहणार असं मामाचं म्हणणं आहे चला तर पुढचा टप्पा आपण घेऊया विधानसभा मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा दादा आपण काही सांगू शकता मेहकर विधानसभा का आमदार कौन बनेगा डॉक्टर संजय रायमुलकर म्हणजे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हेच परत आमदार होणार असं काकांचं म्हणणं आहे मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार 2024 मध्ये तुम्ही बोलू शकाल ठाकरे गट शिंदे गट उनको बात कराओ इनको समझ में नहीं आता है ठीक है तुम्ही सांगणार दादा एक युवा या नात्यानं तुम्ही बोलू शकता ठाकरे गट की शिंदे गट वो सर आप चुनाव के बाद ही देखेंगे आप चुनाव होने के बाद नहीं दिखेगा कुछ हाँ घोड़ा मैदान आमने सामने होने के बाद में पता चल जाएगा दादाचं युवकाचं म्हणणं आहे घोडा आणि मैदान ज्या दिवशी रेसकोर्ट मध्ये उतरेल तेव्हा निश्चित कळेल कोणाचा आमदार होईल काका मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल नाही प्रतापराव जाधव खासदार झाले आमदार संजय रायमुलकर किंवा ठाकरे गटाचा होईल की शिंदे गटाचा ठाकरे गटाचे आमदार होणार असं दादाचं म्हणणं आहे मेहकर विधानसभा 2024 भैया बोलोगे नो कमेंट्स एका युवती सांगितलेलं आहे नो कमेंट्स हम बात नहीं कर पाएंगे हमारा धंदा ही ठीक है चला मेहकर विधानसभा आमदार 2024 मध्ये कोण होणार भैया बोलोगे कुछ मेहकर विधानसभेचा आमदार ठाकरे गटाचा होणार की शिंदे गटाचा होणार ये तो वक्त बताएगा ये तो वक्त बताएगा सारी काटे सुईयों की तरह वक्त के म्हणतात ना घडीचे सगळे काटे आडलेले आहेत परिणाम फक्त वेळेवरच दिसेल काही लोकांनी ठरवलेलं आहे परंतु सांगायला इच्छुक नाही आहेत
मेहकर विधानसभेचा आमदार कोण होणार 2024 ला? भैया बोलोगे कुछ? नो कमेंट्स. मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? साहेब तुम्ही सांगणार? नो कमेंट्स. आपण बोलणार मेहकर विधानसभेचा 2024 चा आमदार कोण असेल? आमदार का संजय रायमुलकर. आमदार संजय रायमुलकर. आमदार संजय रायमुलकर यांनी काही केलेली कामं सांगू शकता तुम्ही? हो, सभा मंडप, रोडचे काम, काही टाकीचे काम. आपण कुठे असता? चिंचोली बोरे. चिंचोली बोरे. चिंचोली बोरेचे गृहस्थ आहेत. नाव सर आपलं? किशोर बोरे. किशोर गोरे यांनी सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केलेले आहे, म्हणून चौथ्यांदा सुद्धा हेच आमदार होणार असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे मत जाणून घेऊया आपण. मेहकर विधानसभा 2024 ला आमदार कोण होणार? ठाकरे गट की शिंदे गट? 100% बोलू शकता. आपलं नाव सर? माझं नाव नंदकुमार वसंत जाधव, राहणार वेणी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. मी वेणी इथून बोलतो की जे शिवसेना गट आहे एकदम चांगलं आहे, पण एखादा जर नवीन उमेदवार इच्छू शकला आमदारकीसाठी तर त्याच आमदारकाला निवडून द्यावं, किंवा एखादी जर जागा SC OBC इतर असली तर ती जागाही पूर्ण करावी. पण खरोखर जर म्हटलं तर मतदार उमेदवारीसाठी सिद्धार्थ खरात उभे राहिलेले आहेत, त्यांना बहुमत मिळेल किंवा नाही मिळणार आणि इतर जनता त्यांच्या पाठीशी राहील हे आपण बोलण्यावर नाही सांगू शकणार. तरी पण आता 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आमदार साहेबाला, रायमुलकर साहेबाला. बरोबर. एक युवकाने नवीन प्रश्न उपस्थित केलेला आहे की आमदार सिद्धार्थ खरात यांना चान्स द्यावा आमदारकीचा. नवीन चेहरा, नवा चेहरा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही उदनापूर नगरीतले, आमच्या गावात संजय रायमुलकरच आहे. यांचं म्हणणं आहे आम्ही उदनापूरचे आहे, आमच्या गावामध्ये संजय रायमुलकर यांनाच लीड मिळेल, संजय रायमुलकर यांनाच मत आमदारकीचा चान्स परत मिळेल. मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? नो कमेंट. मेहकर विधानसभा 2024 ला आमदार कोण असेल? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? ठाकरे गटाचा. ठाकरे गटाचा आमदार. आज तुमचा उमेदवार निश्चित नाही झाला तरी ठाकरे गटाचा उमेदवार आहे. जनतेसाठी त्यानं काहीतरी केलं. जनतेसाठी ठाकरे गटांनी बरंच काही केलं असं तुमचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेली काही कामं सांगू शकता? सांगा. उद्धव ठाकरे यांनी काही केलेली कामं सांगू शकता? कर्जमुक्त केलं. याला 1 महिना झाले कर्जमुक्त करायचे विचार करून राहिले. शेतकरी कर्जमुक्त महाराष्ट्रामध्ये करणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि 1 महिन्यापासून हे जे भाजप सध्याचं शिंदे सरकार आहे ते 1 महिन्यापासून विचार करत आहे, परंतु आजपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही असं यांनी सांगितलेलं आहे. परत एकदा पुढे जाऊया. मेहकर विधानसभा आमदार कोण असणार? शिंदे गट की ठाकरे गट? ठाकरे गट की शिंदे गट? ठाकरे गट. आशिष रहाटे समर्थक आहेत. आशिष रहाटे समर्थक आहे, यांचं म्हणणं आहे की ठाकरे गटाचेच आमदार होणार. आशिष रहाटे जर ओपन झालं तर आशिष रहाटेच आमदार होणार असं यांचं म्हणणं आहे. चला, मेहकर विधानसभा 2024 चे आमदार कोण असणार? कोणी प्रतिक्रिया देणार? मेहकर विधानसभा 2024 ला आमदार कोण असणार? ठाकरे गट की शिंदे गट? आप बोलोगे चाचा, मेहकर विधानसभा का आमदार कौन बनेगा? ठाकरे गट का या शिंदे गट का? शिंदे गट का. शिंदे गट का आमदार तो ऑलरेडी यहाँ है, वही रिपीट होगा. आमदार डॉक्टर संजय रायमुलकरच रिपीट होणार असं काकांचं मत आहे. मेहकर विधानसभेचे आमदार 2024 ला कोण असणार तुम्ही सांगू शकता? ठाकरे गट की शिंदे गट? ठाकरे गट. ठाकरे गट. ठाकरे गटच का? ते नाही सांगू शकणार, परंतु ठाकरे गटाचाच आमदार होणार असं यांचं मत आहे. तुम्ही सांगू शकणार 2024 चा आमदार कोण असेल? कोणत्या गटाचा? ठाकरे गटाचा. ठाकरे गटाने काय केलं की एवढं निर्भीडपणे आपण सांगू शकता की सत्यवादी पक्ष आहे. सत्यवादी पक्ष आहे. ठाकरे गट. अजून त्याचे कामाची शैली चांगली आहे सर. कामाची श्रेणी चांगली आहे. अजून ओके. त्यांनी सांगितलेलं आहे कामाची श्रेणी आणि सत्यवादी पक्ष म्हणजे इमानदार पक्ष. इमानदार पक्ष ठाकरे गट असं लोकांचं मत आहे. पुन्हा एक वेळ जाणून घेऊया. ताई तुम्ही सांगू शकता मेहकर विधानसभेचा पुढचा आमदार कोण असेल? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? त्यांना माहित नाहीये. चला पुढे जाऊया आपण. मेहकर विधानसभा 2024 चा आगामी आमदार कोण असेल? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? भैया आप बोलोगे कुछ? मेहकर विधानसभेचा आमदार कोण असेल? ठाकरे गट की शिंदे गट? तुम्ही सांगू शकता दादा?
मेहकर कोणता बी आला तर काही खरं नाही असं दादाचं म्हणणं आहे. कोणता बी आला तर काही खरं नाही. नवीन मुद्दा आलेला आहे. आमदार कुठलाही असो, सर्वसामान्य माणसाला त्याचं काही घेणं नाही असं एक मत आपल्याकडे आलेलं आहे. काही कोण आमदार असेल सांगू शकता तुम्ही 2024 मध्ये? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? आपण नाही सांगू शकत. मेहकर विधानसभा 2024 मध्ये ठाकरे गटाचा आमदार असेल की शिंदे गटाचा आमदार असेल? काका बोलू शकता आपण, ठाकरे गट की शिंदे गट? कोण आमदार होईल? शिंदे गट. शिंदे गटाचा म्हणजे सध्या विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आहेत, तेच रिपीट होतील. कुठले आपण? सुलतानपूर. आपल्या गावामध्ये संजय रायमुलकर यांनी केलेले काही विकास कामं सांगू शकता? आमचा रोड केला बाबा, आमच्या शेतातला म्हणून सांगा. शेत रस्ता केला. डॉक्टर संजय रायमुलकर आमदार विद्यमान यांनी यांच्या शेत रस्त्याची समस्या कायम निकाली काढली. त्यामुळे त्यांचं मत असं आहे की आगामी विधानसभा 2024 मध्ये शिंदे गटाचेच आमदार होणार. मेहकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार असेल? ठाकरे गट की शिंदे गट? याच्यात का या निवडणूक मध्ये येणाऱ्या शिंदे गटाचा होईल. शिंदे गटाचे कोण आमदार असतील? आमदार डॉक्टर संजय रायमुल. कुठले आपण? सुलतानपूर शहराचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे सुलतानपूर शहरातील अनेक रहिवाशांचं म्हणणं आहे की शिंदे गटाचेच आमदार रिपीट होणार. पूर्ण राज्याचा कौल हा महायुतीला नसेल, महाविकास आघाडीला नसेल. एक युवकांनी सांगितलेलं आहे की आगामी कोल हा महाविकास आघाडीला असेल आणि महायुतीचा नसेल. हे लिहून घ्या 100च्या स्टॅम्प. परिवर्तन निश्चित होणार. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देणार. बदल निश्चित. काकाचं म्हणणं आहे स्वप्न बघत राहा, निवडून येणार महायुतीत. एक मजेदार चर्चा आपण बघत आहोत आणि चांगली चर्चा आपण करत आहोत. मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? काका आपण सांगू शकता, शेतकरी या नात्यानं तुम्हाला आमदार कसा पाहिजे? सोयाबीनला भाव देणारा. सोयाबीनला भाव देणारा. हो, बाकी कोणीच नाही. शेतमालाला हमी भाव देणारा आमदार हवा. उद्धव ठाकरे गट की शिंदे गट? मग ठाकरे गट. ठाकरे गटाचाच आमदार होईल असं तुमचं? भाव वाढवले तर सोयाबीनला शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिला तरच पुढचा आमदार होईल. शेतकरी त्यालाच मतदान करतील असं काकांचं मत आहे. मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? मेहकर विधानसभा 2024 चा आमदार ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? संजय रायमुलकर. डॉक्टर संजय रायमुलकर. कॉन्फिडंट आहेत डॉक्टर संजय रायमुलकर हेच आमदार होणार. कुठले आपण? बोरखेडी. तुमच्या गावातील काही विकास कामं सांगू शकता? भरपूर विकास काम आहेत. प्रत्येक समाजाचं समाज मंदिर, सभा मंडप सगळं काही त्यांच्या हस्ते. कुठले बी काम, रोडचे काम असो, शेत रस्ते असो, शेताचे रस्ते असो, गावातील रोड असो, नाल्याचे काम असो, पाण्याची नळ योजना असो, सगळं त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. डॉक्टर संजय रायमुलकर यांनी सर्वतोपरी बोरखेडी गावाचा विकास केलेला आहे असं ग्रामस्थाचं म्हणणं आहे. मेहकर विधानसभेचा आगामी आमदार कोण असेल काका सांगू शकता? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? कोणताही आला तरी काही फायदा नाही. सर्वसामान्य माणसाला आमदारापासून काहीही फायदा नाही असं त्यांचं मत आहे. मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? कोणी सांगू शकते? ठाकरे गटाचा होणार आहे. ठाकरे गटाचा होणार आहे. काका ठाकरे गटाचाच कसा होईल असं मत तुमचं आहे? ठाकरे गटाचाच होईल. ठाकरे गटाचाच होईल. तो कसा होईल ते माहित नाही, परंतु ठाकरे गटाचाच होईल. बरं, ठाकरे गटाचा जर आमदार झाला तर तुमचा त्याच्यापासून काय अपेक्षा काय असतील? आम्हाला कर्जमुक्ती नाही, मालाला सोयाबीनला भाव नाही. सोयाबीन काय भाव चालली? सोयाबीनचा भाव घसरला. कर्जमुक्ती नाही, शेतकरी कर्जमुक्ती नाही, सोयाबीनचा भाव घसरला, शेतकरी प्रचंड त्रस्त आहे असं या ग्रस्ताचं म्हणणं आहे. काय महाग आहे? लसण महाग झाला. बघा, एक नवीन कमेंट झाली, लसण महाग झाला. म्हणजे गरिबाला महागाईचा चटके लागत आहेत. त्यामुळं काही तुम्ही सांगू शकता की तुम्हाला आमदार कसा हवा? नाही सांगू शकत.
आपला आमदार कसा पाहिजे आजी? चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. चांगला पण कसा चांगला? कामाला चांगला का दिसायला चांगला? चांगलं दिलं पाहिजे, म्हाताऱ्या माणसाचं दिलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसाच्या सुविधा दिल्या पाहिजे, त्याला जगायसाठी जे शासन मदत देते ते दिलं पाहिजे, असा आमदार. मग कोणत्या पक्षाचा असो, शिंदे गटाचा की ठाकरे, कोण्या पक्षाचा असो, परंतु तो कसा पाहिजे? म्हाताऱ्या माणसाला सुविधा देणारा पाहिजे. धन्यवाद आजी. एक नाही. बरोबर, एक नंबर. मेहकर विधानसभा 2024 ला ठाकरे गटाचा आमदार असेल की शिंदे गटाचा? आमदार कोणी हो पण सत्तेत महाविकास आघाडीत बसणार. आमदार कोणी हो, सत्तेत महाविकास आघाडीच बसणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यात परिवर्तन होणार. कशामुळं असं तुम्हाला वाटते? शेतकऱ्याचं पाहणं तुम्ही आता सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही. अजून आणि आता हे यावर्षी फक्त 2 नाही तर 3च पोते सोयाबीन व्हायला लागलं एकरी. म्हणजे उत्पादन घटलं शेतकऱ्याचं. उत्पादन घटलं. शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की या सरकारला मतदान करायचं नाही, असं तुमचं मत आहे. एक शेतकरी करणार नाही. एक शेतकरी सुद्धा महायुतीच्या सरकारला मतदान करणार नाही. मग ही लाडकी बहीण योजना आणली, त्याचं काय? ते काय फक्त मतदानापुरता पैसे द्या वाटप चालू आहे. मतदानासाठी चॉकलेट आहे, असं यांचं म्हणणं आहे. 2024 चा आमदार कोण असेल? मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. अजून तुमचा पक्षाचा आमदार सुद्धा निश्चित नाही, तरी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. असं का वाटते तुम्हाला? सिद्धार्थ खरात, एक नवीन नाव आलेलं आहे, सिद्धार्थ खरात. सिद्धार्थ खरात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाचे उमेदवार असतील आणि तेच या मतदारसंघाचे आमदार असतील, असं या युवकांचं म्हणणं आहे. मेहकर विधानसभेचा आमदार कसा असेल? मामू, तुम्ही सांगू शकता आपल्याला आमदार कसा पाहिजे? आम्हाला आता नवीन आमदार पाहिजे. आम्हाला आता नवीन आमदार पाहिजे, असं मामाचं म्हणणं आहे. पण कुठल्या पक्षाचा? शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे गटाचा आमदार पाहिजे. तुम्ही सांगू शकता का शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा आमदार होईल? शिंदे गटाचा. मग शिंदे गटाचा नेमका कोण? शिंदे गटाचा कोणता असा? शिंदे गटाचा पाहिजे, कारण की शिंदे गटानं कामं चांगले केले. शिंदे गटाने चांगली कामं केलेली आहेत, विकास कामं केलेली आहे, असं काकाचं म्हणणं आहे. आणि कोणीही असला तरी चालेल, शिंदे गटाचाच आमदार होईल. ताई, तुम्ही सांगू शकता 2024 चा आमदार कोण असेल? ताई, तुम्ही सांगू शकता 2024 चा आमदार कोण होईल? मेहकर विधानसभा 2024 चा आमदार कोण असेल? मित्रा, सांगू शकेल तू? मेहकर विधानसभेचा आमदार कोण असेल? दादा, सांगू शकता? काहीच आयडिया नाही. आपण सुलतानपूर येथील आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्या विधानसभेचे आमदार असतात, त्यांच्या प्रती ज्या संवेदना असतात, ज्या अपेक्षा असतात, त्या आपण त्यांच्याकडूनच माहित करून. 2024 चा आमदार कोण असेल? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? 2000 आपल्या लय दिवसापासून रायमुल हो, पण आता परत निवडणूक. द्यायला पाहिजे ना, आमचे पैसे शेतकऱ्याचे पैसे द्यायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे दिले, जे शेतकऱ्याला कर्जमाफी करेल तोच आमदार. पैसे द्यायला पाहिजे ना, शेतकऱ्याचे पैसे. शेतकऱ्यांना त्यांचा हमी भाव मिळाला पाहिजे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मेहकर विधानसभेचा आमदार कोण होईल? शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? ते निकालानंतरच जाहीर होईल. निकालानंतर जाहीर होईल. हे इथं सस्पेन्स ठेवलेलं आहे की निकालानंतर कळेल 2024 चा आमदार कोण असेल. काका, तुम्ही सांगू शकता 2024 चा आमदार कोण येईल? ठाकरे गट की शिंदे गट? कोणते सांगता येणार नाही. काय सांगता येत नाही कोण होणार. निश्चित असं म्हणणं आहे की काही सांगता येत नाही कोण आमदार होणार. काकू, कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? शिंदे साहेबाच्या गटाचा की उद्धव साहेबाच्या गटाचा? आपल्याला काय कळतच नाही, काय सांगता? आपल्याला काही कळतच नाही. मतदान करतो ना पण आपण. करतो. हा, मग ते नेते आल्यावर कळतंय, आता काहीच कळलं नाही. आता सध्या काही कळत नाही. नेटी आल्यावर समजा आपण मतदान करणार. पण आमदार कसा पाहिजे असं तुम्हाला वाटते? चांगला पाहिजे बाबा. चांगला पाहिजे. बरं, लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला भेटतात? आम्हाला नाही भेटत, आम्हाला म्हाताऱ्या माणसाला काहीच नाही भेटत. म्हाताऱ्या माणसाला काहीच नाही भेटत. मेहकर विधानसभेचा आमदार कोण असेल? मेहकर विधानसभा 2024 ला आमदार कोण असेल? दादा, तुम्ही सांगू शकता? तुम बोलोगे भैया आमदार कैसा होना? नो कमेंट्स. काका, तुम्ही सांगू शकता 2024 ला आमदार कोण असेल? ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? शिंदे गटाचा जीव शकेल. शिंदे गटाचे आमदार कोण आहेत? डॉक्टर संजय रायमुलकर.
यांनी तुम्ही कुठले काका सुलतानपूरचे यांचं म्हणणं आहे शिंदे गटाचेच आमदार रिपीट होणार, डॉक्टर संजय रायमुलकरच रिपीट होणार. तुम्ही सांगू शकता संजय रायमुलकर फिर से एक बार आपण सांगू शकता कोण? ठाकरे गटाचे आमदार येणार यांनी सांगितलेलं आहे. का बरं तुम्हाला असं वाटतं ठाकरे गटाचे विकास झाला पाहिजे? अहो मेकर विधानसभा मतदारसंघात मग 4,000 कोटी रुपयाचा विकास झाला. मग आता हा विकास पुरुष नको का आपल्याला? बाकी कामं होईना ना दुसरे कामं होईना, मग दुसरे कुठले कामं पाहिजे आपल्याला? रोजगार आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध नाही. महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे काकांनी की मेकर तालुका मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध नाहीये, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. व्यावसायिक म्हणून मेहकर विधानसभेचा आमदार 2024 मध्ये कोण असेल तुम्हाला वाटते? ठाकरे गटाचा. ठाकरे गटाच्या आमदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा असणार? अपेक्षा काहीच नाही, कोणताही आला तर अपेक्षा काहीच नाही. कोणताही आला तरी अपेक्षा काही नाही, परंतु ठाकरे गटाचा आमदार होणार असं तुम्हाला वाटते? त्यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाचेच आमदार होणार, आम्हाला आमदाराकडून कोणतीही अपेक्षा नाही, परंतु ठाकरे गटाचाच आमदार होणार असं यांचं मत आहे.